कुंभकर्ण काय म्हणला त्या वानराला, 3.5 कोटी घर सोन्याचे देतो, फक्त एकदाच रावण म्हण. ते म्हणला, खरं सांगू का, यायम नैसर्गिक स्थित क्रियानाम शंका भयत्ल घुस्तिते यत साम्य दृष्टिवादायाम यति परभेदान भय व्याप्ती. सांगू का खाली येऊन, मी जर लघु शंका करीत असताना रावण जर पुढे आलं तर त्याच्याकडे तोंड करून लघवी करणं सुद्धा मला पाप वाटतंय. हे 7 कोटी घराच्या मालकाच्या विरोधात बोलले. काय वानर असेल धाडशी कल्पना करा. आणि मी येतो का म्हणलं, नाव घेतो का, मारीन, जीव गेला तरी हरकत नाही, पण म्हणला नाही येणार. दाबला असं कर 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 दाबलं. जितक्या रक्ताच्या चिळकंड्या अंगावर तोंडावर आल्या ना, त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून राम राम येत होता. काय गुण गात असेल, रक्ताच्या थेंबा थेंबातून विटेवरच्या मालकाचं गुण गात होतं. राग आला कुंभकर्णाला, हरामासाचा कातड्याचा असा चुरगाळा केला आणि फेकून दिला. मूर्ख म्हणे, कुठं ऐकायला तयार नाही. गंधमादन मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वानराने पाला खाल्ला नाही. याला म्हणतात आपल्याचं दुःख. आपल्याचं दुःख. जागच्या जाग्यावर वानर पडलेली आहेत. ती रात्र प्रभू रामचंद्राला सुद्धा दुःखाची होती. आपल्या पक्षातला धर्माची ध्वज घेणारा आज मृत्यू पावलाय. लक्ष्मणजीने वारं घातलेलं आहे. प्रभूला झोप लागली. गुणगाई नावडी सांगतोय, झोप लागली. बरोबर झोप लागल्याच्या नंतर 10-5 मिनिटाला प्रभू जागे व्हायचे. काय झालं प्रभू? काय नाही रे, इथं आवाज येतोय, झोपा पुन्हा. 10-5 मिनिटाला झोपले की पुन्हा प्रभू उठायचे. आवाज येतोय. कोण भजन करीत होतं माहितीये? गंधमादन नावाचं वानर. मारुतीरायला बोलून घेतलं लक्ष्मणजीने. हनुमंता, मालका झोपत नाहीत. मारुतीराय जवळ आले. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रणाम केला. प्रभू रावणाची भीती वाटायली का? नाही, भीती वाटत नाही रावणाची. मग झोप का येत नाही? धसकी कशाची, चिंता कशाची, कशा करता आरबळायले? एक सांगू का हनुमंता, माझ्या जीवनातला रात्रीच्या वेळेला घडलेला प्रसंग जीवनातला हा पहिला आहे. मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या हृदयावर राम नावाचा आवाज आदळतोय आणि तो अंतःकरणापासून निघणारा आवाज माझ्या हृदयावर आदळते. कोण असेल? मारुतीराय बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीरायने विचार केला आणि सुग्रीवांना यांना त्यांना विचारलं, का रे गंधमादन मृत्यू पावला हे माहीत झालंय, प्रेत सापडलं का? काय सापडल म्हणे हनुमंता, कुंभकर्णाने चुरा केला रे त्याचा, आणि कोणीकडे फेकलं लक्षात नाही. सागराकडे फेकला असेल तर समुद्रात विलीन झाला असेल. मारुतीरायने सांगितलं, गप्पा हाणू नका, प्रेत सापडलं पाहिजे. हे सगळी 6 माणसं जागे. एकटे मारुतीराय फिरतात. मारुतीराय दळाच्या बाजूला फिरत असताना थोडे बाजूला गेले. त्याच बाजूला त्याच्या हाडामासाचा त्वचेचा गोळा पडला होता. मारुतीराय चालत असताना साजूक चांदण्याचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात मारुतीरायच्या पायावर तो गोळा आदळला. वाकून पाहिलं तर हाडामासाचा गोळा होता. हाडामासाचा एवढा एवढा गोळा होता. हुंजळीत घेतला. कोण? मी गंधमादन. हृदयाशी लावला. बाळा, कुंभकर्णाने तुझ्या शरीराचा चुरा केला रे, तरी तुझ्या त्वचेतून, तुझ्या अस्थितून, तुझ्या मांसाच्या तुकड्यातून राम नावाचा ध्वनी तू गुणगातोस. जी पवन सुता, एकदा त्याचे पाय दाखव. हाडामासाचा गोळा घेऊन शिबिरात आली रावटीत. विटेवरच्या मालकाला दाखिलं, मालक तुमची झोप हे मोडीत होतं, हे मोडीत होतं झोप. लक्ष्मणाने विचार केला, हाडामासाचा गोळा आहे. ह्या मोठ्या रोडून एखादी मांजर यावा, बारीकसं कुत्र यावा, बारीकसं डुक्कर यावा, बारीकसा रानटी पशु यावा आणि त्याच्या अंगावून एखादा असं टायर जावा, कसलं दिसतंय ते भाग. तसं गंधमादनाचं असं शरीर, असं एवढा एवढा गोळा होता तो, छिन्न बिछिन्न झालेला गोळा. लक्ष्मणजीला वाटलं हनुमंताला कळत नाही देवाच्या हातात काय द्यावं. प्रभू, मारुतीरायने सांगितलं, लहाने मालक शांत बसा. आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत तो गोळा दिलाय. देवा, ही तुमची झोप मोडते. अरे हाडामासाचा गोळा आहे रे,
मेलेल्या व्यक्तीचं मांस आहे, मेलेल्या व्यक्तीचे हाडे चुरा झालेले, मेलेल्या व्यक्तीची त्वचा आहे कातड, हे काय माझी झोप मोडील? प्रभू थोडासा हात कानाजवळ नेता का? आणि प्रभू रामचंद्राने तो हात कानाजवळ नेल्याच्या नंतर त्या हाडा मासाच्या पुंजातून श्रीराम जय राम जय जय राम हा आवाज येत. कोण आहे? हे गंधमादन नावाच्या वानराचं शरीर आहे. हृदयाशी धरलं, ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. पहाटेचं 3:43 झाले. ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. जगाच्या मालकानं हृदयाला चिटकलेला पिंड पुढं केला आणि पूर्वेकडे बघून डोळ्यातल्या पाण्यानं तो पिंड धुतला. डोळ्यातल्या पाण्यानं अभिषेक केला. विभीषण बाजूला होता आणि विभीषणाला सांगितलं, विभीषणा, रावण मारल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करणारे हे मी तुला देऊन टाकले. मला सुतळीचा तोडा नकोय, पण आज एक भीक मागतोय, माझ्या गंधमादनाची समाधी सोन्याची कर. गंधमादनाची समाधी सोन्याची कर. आणि ब्राह्मी मुहूर्तावर गंधमादनाला अंत्यविधी झाला. ती जागा आरक्षित केली. तिथे दगड रवला. रावण मारल्या गेला. 65 क्विंटल सोन्याची समाधी केली आणि विभीषणानं नियम केला, मी गंधमादनाचं श्राद्ध करील. सज्जनांनो, पुराण ऐका, रामायणात शोधू नका हा पुरावा. दुसऱ्या पुराणात बघा. तुम्ही रामायण पाहिल्यावर पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळू काही सांगतो चटाक्या. त्याच्यामुळे आताच सांगायलो, नंतर काड्या करण्यापेक्षा आताच तुम्हाला पुरावा सांगतो. हा रामायणात सापडायचा नाही. एका पुराणाचा दिलासा आहे. 1 वर्ष गंधमादनाचं श्राद्ध न केल्यामुळं लंकेत आवर्षण पडलं होतं. थेंबभर पाऊस पडला नाही 12 महिन्यात, थेंबभर. आणि मग मालकाला संदेश दिला, पाऊस का पडतोय? तर मग एका धन्वंतरी नावाच्या वैद्यानं सूचित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती आणि धन्वंतरी एकत्रित आले आणि विभीषण चिरंजीव होते. त्यांना सांगितलं, राजा, गंधमादनाचं श्राद्ध विसरलास. दृष्टांत संपला. राजे हो, पशुच्या योनीतला वानर, 65 क्विंटल सोन्याची समाधी भारतात कोणाचीच नाही. भारत देशामध्ये 65 क्विंटल सोन्याची समाधी कोण्याच श्रीमंताची नाही, कोण्याच श्रीमंताची नाही. अद्याप नाही, कोण्या माणसाची नाही. पण त्या काळामध्ये 65 क्विंटल सुवर्णाची समाधी गंधमादन नावाच्या वानराची होती. तुकोबाराय बाहू हलून विचारतात, देवा, अरे वानर आहे, ते वानर आहे, रानातले पाला खाणार वानर आहे, त्याची सुवर्णाची समाधी. अरे ज्यांनी 500 एकर जमिनी पोरायला कमिल्या त्याचे कट्टे बापाचे श्राद्ध घालत नाही. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव विभीषण, लंकेचा राजा, भजनानंदी, त्याच्या भजनानं त्याचं घर जळत नाही. एवढी मोठी ताकद ज्याच्यात आहे. एक वारकरी एका वानराचं श्राद्ध घालतोय. ताकद कशाची? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबाराला सांगितलं, तुकोबारा, त्या वानरा इतकं गुण माझं कोणीच गायलं नाही. मग जे वानर तुमचं गुण गातय त्याला इतकं उंच टोकाला नेतात. ही गुण गाणाराची ताकद आहे. मला तरी दुसरं देतात कशाला? म्हणून दुसऱ्या कडव्यात गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी, गुण गायना आवडी,
गुण गाणाऱ्याची ताकद बघा. गुण गाणाऱ्याचा अधिकार तू किती मोठा आहे कल्पना करा. आई वानराची समाधी एवढी मोठी कुठे? ज्याचं श्राद्ध लंकेचा राजा घालतोय, तर्पण विधी करतोय, बेविशान ही गुण गाण्याची ताकद आहे. संध्याकाळी खाल नव्हतं एका वारकऱ्याला, संध्याकाळी खाल नाही. गुण गाण्याची ताकद किती मोठी काकडे बुवा, कुशाल बुवा, संतोष बुवा. रात्री जेवायला नाही. एक रात्र इतकी बिकट इतकी बिकट इतकी बिकट की त्या रात्रीमुळं त्या वारकऱ्याला 18 विश्व दारिद्र्य इतकी गरिबी म्हणून सिद्ध झाला. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे गरिबी म्हणून सिद्ध नाव तिथं पडलं. त्या रात्री पीठ ठेवायचं गाडगं होतं. पीठ 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 ठेवतेत ना, भाकरीचं गव्हाचं ज्वारीचं पीठ ठेवतेत ना, हे गाडगं होतं. त्या गाडग्यामध्ये शिपभर एक चमचाभर पीठ नव्हतं. त्या गाडग्यामध्ये मीठ टाकलं एवढं एवढं आणि त्याच्यात पाणी टाकलं गुंडीभर आणि ते गाडगं चुलीवर ठेवलं. पाणी खळा 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 उकळलं. पांढरा रंग सुद्धा नव्हता आला पाण्याला, पांढरा रंग पण. ते खारट पाणी लेकरांनी पिलं. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा, किती नाजूक परिस्थिती असेल. पहिल्या दिवसाची ती परिस्थिती, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. 18 विश्व दारिद्र्य गरिबीचा एक प्रकार येतो. 18 विश्व दारिद्र्य. दुसऱ्या दिवशी त्याच्यातले 7-8 सिद्धांत एवढे सांगत नाही, तुम्हालाही ताण होईल डोक्यात ठेवायला. आणि मी बी काही गुत घेतलं नाही. दुसरा मुद्दा सांगतो. दुसऱ्या दिवशी एक मिठाचा खडा घेतला, पाण्यात बुडीला, झोपलेल्या लेकराच्या ओठावून फिरीला. झोपीत ओठावर गेलेलं खारट पाणी जिभेच्या चेंड्यानं चाटत होते. इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्यातला तो एक प्रकार. बरेच आहेत असे प्रकार. सांगतो पुढचा. तिसऱ्या दिवशी मिठाचं पाणी किती पोटात सहन होईल? उमाळा येत होता, कोरड्या वांत्या होत होत्या. कराव काय? 18 विश्व दारिद्र्यातला एक तिसरा प्रकार आहे. बापानी धोत्राची चिंधी फाळली. बापानी धोत्राची चिंधी फाळली, तिचे 2 तुकडे केले. त्या चिंधीला पिळा घातला. एक चिंधी बाबा पत्नीकडे दिली आणि एक स्वतःकडे ठेवली. आणि दोघांनी दोन्ही लेकराचे पोट आवळले. म्हणून आपल्याकडे एक मन होती, पोट बांधून कमिलं, पोट आवळून कमिलं. हे जुने सिद्धांत लक्षात घेत जा, जीनच्या पॅन्टीवाले होत. मागच्या दुष्काळात आपल्या बाप दाद्यांनी संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपताना चिमण्याही झिल्या. मी महिना झालो बोंबलतोय रोज कीर्तनात 2 मिनिटं तरी. आपल्या बाप दाद्यानं, या धोत्रावाल्यानं, ह्या पटक्यावाल्यानं संध्याकाळी जेवण झाल्या झोपताना दिवाई झिला रे, दिवाई झिला. दिवा अंधारात रात्र काढली. त्या दिव्याचं राहिलेलं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा आणि आपले संसार सुखाचे व्हावा, याच्याकरता आपले बाप दादे अंधारात झोपले रे, अंधारात झोपले. अंधारात कदर करा त्याची. आपण बायकोच्या फॅरंदवलीसाठी केळीचे ढेले नका ऐकू. ते शाप देतील वरून, शाप. जळून जातील आपले संसार. काय परिस्थित्या काढ्या असतील लोकांनी. मागचं भान ठेवा. मला कळतंय 30 वर्षापूर्वीचा काळ, 41 पार केलं मी आता. 30 वर्षापूर्वीची परिस्थिती मला सप्त्यातली कळती. आमच्या सप्त्यात गुळाचा शिरा करीत होते, पंक्ती बसत होत्या. पण सज्जनांनो, आग्रह केल्याच्या नंतर एखादी ओळी जर शिल्लक राहिली तर ते तसेच पात्र उचलून मंदिराच्या बाजूला टाकीत होते. राजे हो, परिस्थिती तरुणांनो ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. काम करी जा, काम करी जा. 10:30 दात घासायला मुख्यमंत्र्याचा चुलताय का सुंबळ्या तू? हा, 10:30 दात घाशी तू कुठं काय वरून पडन का तुला? काय बायको जागवायची लायकी आहे का तुला? 10:30 दात घाशी तू म्हणले. आणि मग की खांतून बिस्लरी घेऊन संडासला 1.5 किलोमीटर जातो. हो, वारे वा, रावणाचा चुलता. बाहेर जातो बाथरूमला. हो, 30 रुपयाचं पेट्रोल जाळून संडासला निघाला. बाहेर बसला कुठं इज्जतीचा पंचनामा करीत. सांगतो त्याच्यावर बी थोडा वेळ चिठ्ठी आलेली मला. दम नाही हो कीर्तनायला.
रमेशराव दम नाही भागवताला रामायणाला, गुण काय यायला लोकायला? लोकायचा एकच धडाका, कीर्तनकार आणणे, खपक्या पाकिट देणे, त्याला मालदार करणे, हे आशाला असेच सोनाराच्या फुकणीवाणी. नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. काय घेता तुम्ही याच्यातलं? मगाशी म्हणलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणताल रे रगील झाला का? एक जण म्हणला भरली गिरगाव कराची. हो, म्हणून ते लय चरचर बोलायला आहे. मी नाही म्हणत मोठा सप्ताह कोण्या सप्त्याला, का म्हणत नाही? ज्या सप्त्यात 11 पोरायनं जर माळी घातल्या तर त्या सप्त्यातल्या मंडपातली माती चाटीन गिरगावकर, त्या मंडपातली मातीची भेन चाटीन, त्या सप्त्याला मोठं म्हणील. ज्या सप्त्यामध्ये 25 बायकांनी तंबाखू सोडावा, काय म्हणून तंबाखू खाता? मला टकटक दिसायला तुम्ही तिघी जणी उभे राहा. कशाला कीर्तनात बसला? तुमच्या पापानं जळून जाईन गिरगावचा बाळ्या. ए उठ, ए म्हातारे उठ, तू उठ. काय मागं पाहू नको, तूच उठ. मरण काला हो दी. काय अर्थ आहे मला सांगा ना रमेशराव? कशाला सप्ते करायचे? महाराज श्रीमंत करण्यासाठी, आणि तुम्ही असेच कोरडे फट. तिघीला म्हणलं पण मला 90 कळाल्या. त्या एकूण ती दुसरीनं गुच्चा द्याला, तू बी खातीस ना? ती म्हणली तू नाहीच खात का? मला तितक्यात ओळखू आल्या, पटापटा पटापटा पटा लक्षात आल्या. जी म्हातारी तंबाखू खाती का, तिच्या मांडीवर सुनानं पप्या द्यायचा नाही, द्यायचा नाही. कारण लहानपणामध्ये त्या व्यसनाच्या वासानं याला कालांतराने व्यसन लागल. देऊ नको. लय बेकार तंबाखू. 90,000ला मसड आणली मी. 90,000ला. मी ओरिजिनल शेतकरी माणूस आहे. मला दुधाची मसड, दुधाची गाय, चांगला बैल कळू. तुम्ही चांदणीचा बैल घेत नाही, साळी कुटणारा घेत नाही, फिरून कापसाच्या मुंडक्यावर पावलं टाकू. तुम्ही येडपडे का कसली बी करायला शेती? नंबर 1 जोड घेत असतो पद्धतशीर. मसड घेतली मी 90,000ची, आणि त्या म्हशीचं शेण आणायला आमच्या गावातली म्हातारी गेली. ती रातच्या झोपताना तंबाखू इथं टाकीत होती, आणि ती तसाच तंबाखूचा गोळा घेऊन कोठ्यात गेली. आमच्या म्हशीनं पुन्हा नाही दूध दिलं. मी 19 डॉक्टर आणले. मी म्हणलं मसड पाना कस काय चोरायली? म्हणले तुमच्या गावात एखादी बाई एका रातच्या तंबाखू खाऊन झोपती. मी म्हणलं शेजारीच राहते. मग तिच्या वासानच म्हशीनं पाना चोरलाय. मग मसड जर रातच्या तंबाखू खाणाऱ्याच्या थोत्राचा वास घेतल्यावर पाना चोरीत असेल तर लहान लेकराला किती त्रास होत असेल. अंतिके मंजुळे जरा वाटू देईन तुला, काही करणं तंबाखू बंद. आणि तंबाखून जर तू पोट भरत असेल तर पोतच देतो तुला. चपात्या खाऊच नको, तंबाखूच खाय. काय कशाला करायचे सप्ते मला सांगा तुम्ही? हावभाव आहे. तुम्ही विटेवरच्या मालकाच्या दर्शनाकरता रांगेत जा. नालायक माणसानं थुकू नये म्हणून कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. तुम्ही दर्शन मंडप बघा कधी तरी, कोपऱ्यात पांडुरंगाचं चित्र काढलंय. आपली हलकट दर्शनाला गेल्यावर पण घुटके खाऊन थुकत येत. मधात नेऊनी म्हणून घुटके तंबाखू उपसून घ्यालेत. कुठलं पुण्य आले देव जाणे. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो. तिरुपतीला जाताना खालीच सगळे ते बिड्या काड्या चट हिसकून घेतल्या. आमच्या इथल्या पोरानं एअर किन्नर मध्ये तोटा नेला. आम्ही जी गाडी नेलती का त्या एअर किन्नरच्या बॉक्स मध्येच घातला तोटा. ते बॉक्सच घातला. मी म्हणलं आगाऊच काम बाबा. तिरुपतीला पण कळणार नाही गिरगावच्या पोराला इतकं डोकं दिलंच कुठून. एअर किन्नरच्या बॉक्स मध्ये घातला त्यानं ते तोट्याचं. काय माणसं झाली. म्हणून त्या कोपऱ्यात थुकू नये म्हणून जगाच्या मालकाचं चित्र काढो. तिथं पण लाजा नाहीत आपल्या लोकांना. कोणती मस्जिद जाऊन बघा, जर तुम्हाला काड्याच्या पेटीची काडी आणि बिडीचं धुंडूक सापडलं तर जीवनभर मी कीर्तन करणार नाही. हो, आणि तुम्ही त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला नाही का? तुमचे मंदिर असेच नालायकाला पते खेळण्यासाठी. सुधरा राजू, सुधरा. लय मागच्या लोकांनी आपला धर्म चांगला सांभाळलाय. नका चुका करायच्या, नका. माझ्या माईनो 25 बायकांनी ज्या तंबाखू सोडतील का उद्याच्या काल्यामध्ये सकाळी संकल्प करा मारुतीरायाच्या पुढं. आणि हे तोटा गिटा जे काय असेल ना, गाय छाप, त्या गाईला काऊन बदनाम केलो? त्या तंबाखूच्या पुडीवर गाय छाप, रावण छाप नाव द्यायला पाहिजे होतं त्या पुडीला. कशाला गाईला बदनाम केलं? काय लोक कशाला नाव देतील काय मिळत नाही.